सकाळी 7 वाजता माझी पत्नी इथून घरून गेली. आम्ही चहा पिऊ देस तर ट्रॅक्टर विहिरीमध्ये पडला. ही आमची मावशी आहे, तिची मुलगी वारली, याची आई वारली. आता आम्ही कोणाकडं असं हे करावं सर? आता तर लय डोंगर कोसळला आमच्यावर. एवढा हे लेकरं घेऊन किती दिवस हिंडून असं हिंडावं लागणार आहे मला. आता मला हे आणून देतील का ते? जसं इरीत लेकरं बाळ पडली, त्याची माय पडली मरली, ते आणून देईल का मला ते धनी? आता मी आई म्हणत होती चांगलं वागावं, चांगलं वागावं आणि चांगलं कधीच तुला काय होतं ते होय, माझं चांगलं वाग, माझं कोणाशी भांडणं नको नको, यासाठी मी चांगलं वागलो. तो पण मी आई गमू घातली. मी मध्ये ट्रॅक्टर पडलं, मग आम्ही खूप रडले, तर पण मी आई आली नाही. नांदेड जिल्ह्यातील आलेगाव या ठिकाणी सकाळी 7:30च्या सुमारास आज 2 दिवसापूर्वी एक दुर्दैवी घटना घडली, ज्यामध्ये ट्रॅक्टर चालकाच्या हलगर्जीपणामुळे तब्बल 7 शेतमजूर महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान भुईमुग दिंडीसाठी जाणाऱ्या ह्या महिला यांचं ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे थेट 70 ते 80 फूट असणाऱ्या एका विहिरीत कोसळलं. ट्रॅक्टर चालकाची ही जी निष्काळजीपणा आहे तो या कुटुंबाच्या अक्षरशः जीवावर बेतला. मात्र यांच्या कुटुंबाची सध्याची परिस्थिती काय आहे ते आपण जाणून घेण्यासाठी त्यांच्या थेट गावात पोहोचलेलो आहोत. मी ज्या बाजूला उभं राहिलेला आहे तो कोणताही जनावराचा गोठा नसून हे या देशाच्या स्वातंत्र्यानंतरही आजही मातंग असणारा मागासवर्गीय समुदाय आज कोणत्या अवस्थेतील जीवन जगतोय हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपण स्वातंत्र्याचा स्वर्णमहोत्सवी वर्ष साजर करत असताना मातंग समाजाची जी समाजातील अवस्था आहे ती नेमकी कशी आहे ते जाणून घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. गुराढोरांनासुद्धा आपण फॅन आणि कूलर लावून ज्या पद्धतीनं ठेवत असतो, कुत्र्या मांजरांनाही ज्या पद्धतीची अवस्था आणि ज्या पद्धतीचं ट्रीट आपण करत असतो त्यापेक्षाही वाईट अवस्था मातंग समुदायाची आज स्वातंत्र्याच्या 75 नंतरही असल्याचं पाहायला मिळते. हे त्याच कुटुंबाचं घर आहे जे कुटुंब आज गेल्या किती वर्षापासून वास्तव्यास आहे. या पद्धतीचं हे जैविक कुडाण केलेलं आणि त्यानंतर याच्यावर ही मोडकी तोडकी पत्री टाकून हे कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास असल्याचं पाहायला मिळते. तब्बल 7 महिलांचा या दुर्दैवी घटनेमध्ये अंत झाला आणि या संपूर्ण गावावर आता शोककळा असल्याचं पाहायला मिळते. मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करतो की हे कुटुंब आजही स्वातंत्र्याच्या 75 नंतर कोणत्या पद्धतीचं जीवन जगतं आहे हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ही असणारी यांची ही छोटीशी चूल आणि हे जे भयान अंधार आहे या अंधकारमय वातावरणामध्ये आज हे कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यात असल्याचं पाहायला मिळते. खरंच स्वातंत्र्याच्या 75 नंतरही सरकार दरबारी यांचा आवाज पोहोचला नसेल का? या कुटुंबाची या समाजाची व्यथा आजपर्यंत सरकार दरबारी पोहोचली नसेल का? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. हिंगोली जिल्ह्यातील गुंज या गावचे रहिवासी असणाऱ्या ह्या महिला सकाळी 7च्या सुमारास भुईमुग निंदणीसाठी जात होत्या. ह्या महिला याच वस्तीवर वास्तव्यास होत्या. आज जर पाहिलं तर आपण तंत्रज्ञानाचं युग म्हणून या देशात वावरताना पाहायला मिळतोय. मात्र तंत्रज्ञानाचं युग असणाऱ्या या देशामध्ये मागासवर्गीयांची काय अवस्था आहे हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्व आहे. कारण गुंज गावापासून जवळपास 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वस्तीमध्ये ना पाणी आहे, ना वीज आहे, ना शाळा आहे, ना पक्की बांधलेली घरं आहेत. या ठिकाणी वास्तवास राहणारी ही जी शेकडो मातंग समुदायाची घरं आहेत ती आजही स्वातंत्र्याच्या 75 नंतरही या अवस्थेत या ठिकाणी पाहायला मिळतात. जैविक कुंपण करून व त्यावर छोटीशी कापडी फारी टाकून हे कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास असतात. यांची लहान लहान चिमुरडी आपल्या डोळ्यात वेगवेगळी स्वप्न घेऊन या ठिकाणी नांदताना पाहायला मिळतात. जवळपास अवघ्या 150 रुपयासाठी ह्या महिला हे काम करण्यासाठी सकाळच्या सत्रामध्ये बाहेर पडल्या होत्या आणि त्या दरम्यान यांच्या कुटुंबावर हा या पद्धतीचा काळाचा घाला बसलेला आहे. एकीकडं प्रशासनातील जी दिरंगाई आहे तीसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. कारण ही वस्ती गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास असतानाही ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा या वस्तीपर्यंत अद्यापही पोहोचलेल्या नाहीत. ही घटनाक्रम नेमका कसा घडला त्या घटनेतील काही महिला या ठिकाणी आपल्यासोबत आहेत ज्यांनी धाडस दाखवत या ठिकाणी 3 जणांचा प्राण वाचवला आहे. ती महिलासुद्धा आपल्यासोबत आहे. नेमका घटनाक्रम काय होता हे आपण जाणून घेण्याचा प्रामुख्यानं प्रयत्न करत आहोत. ताई, काय आपलं नाव आहे आणि नेमकी घटना कशी घडली?
आणि आपण कुठं जात होतात? आम्ही निंदाय जात होते. हा अपघात कसा घडला ते? ते ट्रॅक्टर हे झालं वरी गेलं पण आम्ही म्हणलं थांबे त्यानं थांबवलं नाही. असं झालं सर. नाही नेमकं तुम्ही ड्रायव्हरला सांगत होतात नेऊ नका म्हणून, मात्र तो कसा पुढे घेऊन गेला त्याला? ते असा मोरी गेलाच घेऊन, त्याच्या कानात हेडफोन होते. त्यामुळे ते गेलं मोहरीत. असं झालं सर. हेडफोन लावलेले? हेडफोन होते त्याच्या कानात पडल्यामुळे. तुम्ही किती महिला होत्या सोबतच्या? आम्ही 7 जणी होत्या. 9 जणी होत्या. 7 असं झालं. 7 जणी वाचले, मेल्या 2 जणी हे झाले. आम्ही नेमका कसा घटनाक्रम घडला होता? म्हणजे तुम्ही ज्यावेळेस शेतामध्ये गेले त्यावेळेस त्याला थांब म्हटल्यानंतर त्यानं काय केलं? थांब म्हणल्यानं त्यानं मोहरीत घातलं. समोरच गेलं ते ट्रॅक्टर घेऊन. असा म्हणला समोर गेलं घेऊन. ते थांबवलं नाही त्यानं. असं नाही थांबवलंच नाही. चिरकू लागले. आम्ही थांबव म्हणून त्यानं एकाने थांबवलं नाही. त्यानं कसंच थांबवलं नाही. त्यानं कानात हेडफोन होते का? हेडफोन होते त्याच्या कानामध्ये. त्यामुळं त्याला ऐकू गेलं नाही, थांबवलं नाही त्यानं. असं केलं. त्यानंतर काय ट्रॅक्टर विहिरीमध्ये पडलं? विहिरीमध्ये पडलं. ते आधी पडला, मग आम्ही पडले. आम्ही चिरकल्या सगळ्या जणी, पूर्ण जणी. एक महिला माझ्यासोबत आली, माझ्या गळ्याला धरलं तिनं. तुम्ही किती जणांना वाचवलं? आम्ही 2 जणी वाचल्या आणि एक आधीच निघले. असं केलं. ते आले आणि एक ते त्याचा ज्योतिबाईचा नवरा होता, ते वरून चिरकू लागला. मग जो ट्रॅक्टर चालक होता तो कुठे गेला? ते वरही निघला सोबत. त्यानं पडला होता सोबत पडला होता. ते आधी निघला आमच्या. तिथं सगळ्याच्या पूर्णच्या आधी आमच्या निघले. पळून गेला ते. तर ही जी घटना आहे ती घटना म्हणजे तुम्ही एखादं काम करते वेळेस त्या कामाविषयी किती सिन्सिअर आहात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ज्या दरम्यान ही घटना घडली त्यावेळेस तो जो ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे त्याच्या कानामध्ये हेडफोन लावलेले होते. ही घटना घडत असताना ज्यावेळेस त्याला आवाज दिला, ह्या महिला त्यांच्यासोबत होत्या, त्याच्यामधली ही बचावलेली एक महिला आहे. त्यांनी सांगितलं की त्यांना आवाज देत होते की थांबव तू गाडी. मात्र त्याला कानामध्ये हेडफोन लावण्यामुळं ह्या गोष्टी म्हणजे यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. मात्र ह्या सगळ्या घटनाक्रमामध्ये ज्या जिगरबाजी महिला जिनं 2 जणांचे प्राण वाचवले आणि जे आजोबा होते तेही आहे त्या ठिकाणी. काय नाव आहे काका तुमचं आणि कसा घटनाक्रम घडला? त्याला काय म्हणलं थांबेव. त्याच्या कानात हेडफोन होता तर ते काय ऐकाय तयार नाही. तरी तिथं 3-4 हे झाले, हेलकावे दिले, तरी थांब म्हणालो, ऐकलं नाही. त्यानं बारपट्टी लावली की लगे डायरेक्ट विहिरीतच गेलं. डायरेक्ट गेलं की पडलो खाली, विहिरीत गेलो. खाली बुडाला गेलो की बुडावून व्यवस्थित हे डरावर निघून गेला. फरार झाला. ते निघून गेला? निघून गेला. मग तुम्ही काय केलं त्यानंतर? मग काय या बायाला वडीत आणलं आम्ही, 2 बायाला विहिरीतून. तुम्ही स्वतः काढलं? स्वतः विचारा. आणि मदतीसाठी कोणाला बोलवलं नंतर? कोणीच आलं नाही. मग आले लगे. आजूबाजूच्या लोकांना माहिती नव्हती त्याची? ते दुसऱ्या गावचे एकदरचे आले ते पळत 2. आजूबाजूच्या लोकांना काही माहिती नव्हती? काहीच माहिती नव्हती. काही माहिती नव्हतं. म्हणजे रोडपासून किती किलोमीटरवर होतं? लय बखळ लांब. बरंच दूर होतं. बरंच दूर आहे. ते का रोडला नव्हतं, काही नाही, मधी लगे आहे. बरं, या ठिकाणच्या जवळपास 7 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या सगळ्या गोष्टी मागं कोण कारणीभूत आहे असं आपल्याला वाटतंय? सगळ्या गोष्टीत नेमका ड्रायव्हर, मालक, तुम्हाला कोण वाटतंय? मालकाला काय म्हणलं की याला नको म्हणलं, या ड्रायव्हरला नको म्हणलं. ते म्हणला तू त्याचा काट करायला म्हण. तुम्ही कशामुळे म्हणले होते की तो नाही पाहिजे? चालवायचं नाही म्हणून आम्हाला माहीत होतं. त्या ड्रायव्हरला चालवता नव्हतं चालवायचं, आम्हाला माहीत होतं. ते काय राहणार चालविणारा होता. उग आहे काय तर आहे म्हणा, अशा रस्त्यानं चालविणार नव्हता. म्हणजे मालकाच्या चुकीमुळे हे सगळा प्रकार मालकाच्या चुकीमुळे प्रकार घडला. निश्चितच फार सगळा जो काही प्रकार आहे तो निश्चितच फार दुर्दैवी आहे. कारण
यांचं म्हणणं होतं की त्या ड्रायव्हरला नीट ट्रॅक्टर चालवता येत नाही आणि त्याला त्या ठिकाणी नका पाठवू असं त्यांचं म्हणणं होतं. मग त्यानंतरही कालच्या ह्या दुर्दैवी घटनेमध्ये ज्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ते कुटुंब आपल्यासोबत आहे. सरस्वती बुरड म्हणून त्या महिला होत्या आणि या दुर्दैवी घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे हे 3 मुलं आहेत आणि हे पती आहेत. काय सांगणार, जी घटना घडली फार दुर्दैवी आहे आणि काय भावना आहेत? भावना काय सर, आता त्याची आई गेली, ती संध्याकाळी लढते, त्याला आई नाही काही नाही. आमचं दुःख एवढं झालं की जे ते आम्हाला हे प्रश्न विचारून जातात, तू हे असं झालं, कसं झालं, कसं नाही. सकाळी 7 वाजता माझी पत्नी इथून घरून गेली ती. आम्ही चहा पिऊ देस तर ट्रॅक्टर विहिरीमध्ये पडला. ही आमची मावशी आहे, तिची मुलगी वारली, याची आई वारली. आता आम्ही कोणाकडं असं हे करावं सर की आम्हाला लाईटची सुविधा नाही, नळ पाण्याची योजना नाही, घर नाही व्यवस्थित राहायला. असं पाऊस बिऊस आला तर हे फाऱ्या उडून जातात घरावरल्या. आम्ही कुडाच्या घरात राहतो. हे लहान लहान लेकरं कोणाच्या हवाली करा सांगा सर. त्या कोण आहेत तुमच्या? आपण कोण आहात? जी घटना झाली निश्चितच, तुम्ही थोडं पुढे, जी घटना घडली ती निश्चितच फार दुर्दैवी आहे. मात्र या घटनेनंतर सरकारनं दिलेली मदत खरंच तुमच्या सगळ्या कुटुंबाला सावरू शकेल? कशी सावरू शकेल सर कुटुंबाला? कशी काय करावं त्याच्यात? काय आणावं, काय खावं, काय करावं, मंजुरी करावं, पोट भरावं, हेच आहे की आमचं. आम्हाला दुसरं काय, हे येतं आहे, ते येतं आहे, ते येतं आहे, हेच म्हणतं आहे, तेच जात आहेत, असंच म्हणतात. इथं काय कोणी काय घर दाखविना, कोणी दार दाखविना, कोणी काय म्हणणार. इथं पाण्याची व्यवस्था नाही, इथं कोणी लाईनीची व्यवस्था नाही, कोणी रस्त्याची व्यवस्था नाही. कशाची व्यवस्था आहे सर इथं? सांगा बरं मला तुम्ही. ह्या फाऱ्या अशा घरावर टाकलेली आता आमच्या. तुमच्या इथं कोठे याच्याहून चांगले असतील ना, त्याला पंखे असतील त्या जनावराला. आम्हाला आहे का या घरात कुठं पंखा आहे, लाईट आहे, काय? जनावरं सरपण निघतात पावसाळ्यामध्ये, घराही नाही येतात. मग आमची ही दुर्दशा आमची कोण करणार आहे आम्हाला सांगा ना तुम्ही. आणि आता तर याच्यावर पहिले तर काय, आता तर लय डोंगर कोसळला आमच्यावर. एवढ्या लेकरं घेऊन किती दिवस असं हिंडावं लागणार आहे. मला आता मला या आणून देतील का ते? जसं इरीत लेकरं बाळ पडली, त्याची माय पडली मरली, ते आणून देईल का मला ते धनी? आता सगळं सरकार करायले. धन्याला कोणी बोलवायले काय वाट लावली म्हणून याची? सरकारच बोलायले आम्हाला. येऊ धनी बोलायला काय एखाद्याबार येऊन की याची काय वाट केली याची म्हणून म्हणायला का धनी एखाद्याबार? तसं काहीतरी आमची बघा आता तुमच्या हातात आहे. जिल्हाधिकारी आणि म्हणजे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पालकमंत्री आले होते का इथं? नाही आले ते, नाही आले ते. कोणते सर आले नाहीत, तुमच्या कुटुंबाला तात्काळ मदत काही भेटली का? सगळं काय तात्काळ मदत भेटली? काय नाही भेटली. ते धान्य दिले बाबा, धान्य दिले. आता आली, आज आली सर. तेवढंच दिले. हो तेवढे दिले. वाईट अवस्था आहे, कारण 2 दिवस आज जवळपास त्या घटनेला घडलेत. दुसरा दिवस आहे आणि शासनाची जी मदत आहे ती यांच्यापर्यंत अद्याप पोहोचलेली नाही आहे. कारण आता हिंगोली जिल्ह्याचे विद्यमान खासदार येऊन या ठिकाणी धान्य किट देऊन गेलेत. शासनाची जी मदत आहे ती मिळाली नाही. या घटनेमध्ये ज्या मुलाची आई चा अंत झाला तो या ठिकाणी तो चिमुरडा या ठिकाणी आहे. ह्याचं नाव कृष्णा आहे, बरोबर ना? काय सांगशील कृष्णा, काय अपेक्षा होत्या तुझ्या आईकडून? तुझ्या आईला काय अपेक्षा होत्या तुझ्याकडून? माझी आई म्हणत होती चांगलं वागावं, चांगलं राहावं आणि चांगलं कधीच तुला काय व्हायचं ते होय, माझं चांगलं वाग, माझं कोणाशी भांडणं करू नको. यासाठी मी चांगलं वागलो तर पण माझी आई गमू घातली. मी इतके आले न्यूज वाले तरी पण ते काहीच करायचं येतं. तू कोणत्या वर्गात आहेस? 5व्या वर्गात आहे. 5व्या वर्गात. कुठे जातो शाळेमध्ये? गावात गावात जातो. काय अपेक्षा होती तुझ्या आईची? तुला पुढं शिकून काय करण्याची अपेक्षा होती? मला डॉक्टर व्हायचं होतं. डॉक्टर होऊन माझ्या आईला चांगलं राहत होतं, मात्र माझी आई गमू घातली. ज्या दिवशी तुझी आई कामासाठी जात होती तुला काय सांगून गेली होती? ज्या दिवशी तू कामासाठी आई निघाली होती त्यावेळेस तू बस इथं, काय सांगून गेली होती आई तुला? माझी आई म्हणली, आम्ही सकाळी उठलो, मी उठलो. मम्मी म्हणली
म्हणली बापू खिचडी उठून ठेवून मग तो मी खिचडी उठून ठेवली आणि माझी बहीण जेवू लागली. जेवता जेवता मग पाणी ठुलं मग तिकडं ऐकू आलं. मग माझी अंकल हे पळाली. मग मी त्याच्या मागं मग असं झालं त्याची मध्ये टाकटं पडलं. मग आम्ही खूप रडल्या तरी पण माझी आई आली नाही. काय वाटतं या सगळ्या गोष्टीसाठी कोण जिम्मेदार आहे आणि काय मागणी आहे सरकारकडून? तुला काय वाटतं काय करायला पाहिजे? मला वाटतं त्यानं माझ्या आईला माहिलं त्याला पोलीस ठाणं असून त्याला झपके द्यावं, त्याला त्याला सजा द्यावं, अशी मागणी आहे. सरकारनं जी मदत केलेली आहे त्या मदतीविषयी काय वाटतं? सरकारनं जी पैसे मदत केली काय वाटतं? मला वाटतं ते म्हणाले 7 करोडचं 25,000 म्हणाले द्या की. मग काय म्हणाले आम्ही का नाही म्हणाले चले काय नाही. घरं द्या सर, आम्हाला घरं द्या. रस्ता लागते सर आम्हाला. असं चिखलामध्ये कचकच सर पाणी असे इतके पाय जातात सर आमचे. चलाय गेलं तर नळाला पाणी येणं गेलं तर आम्ही मोटरा धुंडतात सर. कोणीकडे पाण्याला जातात सर. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि पाणी आणण्यासाठी पुढे जावं लागतं. पाणी शेतानं जावं लागते. फक्त 1000 रुपये आम्ही एका माणसानं आम्हाला बाळू पाटील म्हणून आहेत त्यानं आम्हाला महिन्यानं दिलेले आहेत. 1000 रुपये महिना आहे सर. म्हणजे एका घराला 1000 रुपये महिना. इथं नळाला पाणी येते सर. पाणी येते 30-35 असतील सर. आता हे बघा ना सर एवढे घर आहेत सर. म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या ठिकाणी या वस्तीवर म्हणजे जवळपास 30 ते 35 घरं वास्तव्यास आहेत आणि या ठिकाणी पिण्याची पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे. वसमत म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हे गाव आहे. वसमत शहर इथून जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतर आहे आणि या गावाची जी अवस्था आहे तर या लोकांना आजही जर पाणी प्यायला पाहिजे असेल तर एकतर शेतामध्ये हंडा घेऊन कुणाच्या तरी विहिरीवर जावं लागते आणि काही ठिकाणी जे पाणी आहे ते प्रति महिना 1000 रुपये दराने या ठिकाणी विक्री होताना पाहायला मिळते. जवळपास 30 ते 35 घरं आहेत या ठिकाणचे आणि ते त्या ठिकाणून ती पाणी खरेदी करतात. शासनानं ज्या ठिकाणी पाणी पुरवठा होत नसेल अथवा ज्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था नसेल त्या ठिकाणी विहीर किंवा बोर अधिग्रहण करण्याचा नियम आहे. मात्र या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन असूनही या ठिकाणी जी प्रशासनाची उदासीनता आहे त्यामुळं या ठिकाणच्या मिळणाऱ्या सुविधा आहेत त्या अद्यापही कोसो दूर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. ताई तुम्ही थोडंसं 2 मिनटं या ना. काय अवस्था इथं या ठिकाणी दवाखाना वगैरे काही जवळ आहे या ठिकाणी? हां लेकरं कुठे शिकायला जातात? किती लेकरं शिकायला? आशेगावला काय जातात 7वीपर्यंतच जातं इथं सर. आशेगाव किती किलोमीटर आहे इथून? इथून किती 5 किलो काय 3 किलो आहे वाटते. हां 5 किलोमीटर आहे सर. 5 किलोमीटर हो का मग पायी जातात लेकरं? हो पायी जातात सर. सगळे पायी जातात. पायी जातात हो पायी जातात. साथीच्या सगळ्या मुली आमच्या यालाच होतात आशेगावला पायी जातात. पायी जातात. हा पायी जातात सर. रस्ते वगैरे अद्याप तुमचं गाव ग्रामपंचायतमध्ये आहे ना? हो आहे ना सर. आहे ग्रामपंचायतीत आहे. मग आता पायानंच जातात लेकरं. हां आम्ही गावात राहतात सर. आता सुविधा अद्याप नाही मिळाली. हो आता हे काय नाही आता लेकरं पायानंच जाणेवाले आता शाळेवाले इथं पहिलेपणापासून जातात. हां पहिलेपणापासून जातात शाळेमध्ये. आशेगावलाच जातात शाळेमध्ये. गावातली शाळा कोणत्या वर्गापर्यंत आहे? 7वीपर्यंत आहे. 7व्या वर्गात. हां 7वीपर्यंत 7वी आहे इथं आणि बाकीचे मग तिकडेच जातात आशेगावलाच. बरं हे बाजूला दिसणारी जी घरं आहेत हे म्हणजे जनावरांचा गोठा आहे की तुम्ही स्वतः राहतात? सगळे स्वतःच राहतात की सर. सगळे स्वतःच. हां सगळे. हां या बाईचं हां माणसंच राहतात इथं. हां किती वर्षापासून राहतात? ही घरं आता सगळी कुडाणाची घरं दिसतात कारण तुम्ही 20 वर्ष झाले सर. आम्हाला कोणती व्यवस्था नाही, पाण्याची नाही, आम्ही की नाही कशाची घर नाही, कोणतं काय पाण्याची व्यवस्था नाही, कोणती लाईनीची नाही, कोणतं घरकुल नाही, जागा नावानं नाही, कोणतीच नाही, कोणतं DRDमध्ये नाव नाही. कोपन आहेत आम्हाला चंद्र कोपन आहे. अर्ध्या किमतीच्या वरीच कोपन पडते ना ती. आम्हाला काय तितकं कळत नाही. मग आता तितकं कोपन आम्हाला काही सुविधा नाही काहीच. 40 वर्ष झाले ते इथे येऊन कोणतंच काही नाही आम्हाला सर इथं. काय वाटतं आता ही एवढी मोठी घटना घडलेली आहे एकाच समुदायातील आणि एकाच गावातील ह्या सगळ्या ज्या महिला आहेत मयत झालेल्या आहेत, काय अपेक्षा आहे सरकारकडून? काय मिळणं अपेक्षित आहे? आम्हाला घर येवा, लाईन येवा, पाण्याची व्यवस्था येवा, आम्हाला
रस्ता येवा असं चिखलामध्ये इतकाल्या पाण्यामध्ये गावात जावं लागत आहे, दळायला जावं लागते गावात. हां, दळायला जावं लागते गावामध्ये, इतकाल्या चिखलामध्ये गावामध्ये दळायला जावं लागते. गावातून येऊ आणखीन चिखलामध्ये दळण घेऊन उरावर. सांगा काय व्यवस्था आहे इथं? काहीच नाही. घर नाही बसायला, आलं तर बद 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 वारा आलं की सोडून सगळे पत्र आहे, सगट माणसं आहे, सगट उडून जायची आली चळलं बी. त्या ज्या दिवशी ती घटना घडली त्या दिवशी तुमच्यापैकी कोणी होतं का सोबत त्यांच्या? तुमची सून होती? मै सून होती सर, मी जाणार होती निंदायला, मग आता मला बुद्धी आली घरी राहायची. मी घरी राहिली आणि सून गेली. काय मजुरी मिळते तुम्हाला? काय 200 रुपये. 200 रुपये मजुरी. दुसरी काही नाही, मग 200च मंजुरी आहे. 200 रुपये मजुरी. हो. स्वयंपाक वगैरे कशावर करता? आम्ही चुलीवर करतो. गॅसची वगैरे सुविधा काय पोहोचली ना? काहीच नाही. दवाखाने वगैरे आहेत का इथं ताई? दवाखाना वगैरे आहे? दवाखाना नाही, काहीच नाही इथं. दवाखाना नाही इथं. कोणी जर लेकरं इथून पायानं शाळेत जातात, चढ पाय पळतात. संडासला बसलं तर शेतकरी मारितात लेकरायला रप. हां, ढोंडे घालते मागून. संडासला बसलं तर संडासमध्ये बसावं, संडास नाही, पाणी नाही. तिथं बसलं तर लोक मारतात संडासला बसल्या काय म्हणून. आणि लेकरं इथून शाळेत पायानं जातात. आम्ही जाईनं गेलं की मारावं लेकरायलाच. मग त्या लेकरायला काहीतरी पाहिजेत की नाही जायला. मग असं पायानं जायला रोजच्या रोज लेकरं कटाळणं काय करते. बरसातीत किती चिखलात पाय इतकाले जातात, घाला काढा. मग आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरं करतोय आणि मागासवर्गीय असणाऱ्या मातंग समुदायाची जी अवस्था आहे ती या 75 वर्षानंतर काय आहे हे आपण प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी पाहत आहोत. ही जी वस्ती आहे, कालची घडलेली जी घटना आहे निश्चितच दुर्दैवी आहे आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. मात्र आज 75 वर्षानंतरही हा समुदाय नेमकं कसं जीणं जगतोय हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण अवघ्या 200 रुपयासाठी ह्या मजुरी करणाऱ्या महिला ह्या शेतावर जात होत्या आणि त्या दरम्यान या ट्रॅक्टर चालकाच्या हलगर्जीपणामुळं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र त्यांच्या कुटुंबाची जी अवस्था आहे आणि ही जी कुटुंब या घटनेनंतर उद्ध्वस्त झालेली आहेत ते सावरण्यासाठी सरकारची मिळणारी जी तुटपुंजी मदत आहे. कधी घडली घटना आहे? आताच हे ट्रॅक्टर पलटी झालं तेव्हा. मुलगी आहे किती? 25 वर्षाची. मुलगी किती? एकच आहे मुलगी, तिला 2 मुली आहेत. कशी घडली घटना? आता काय माहित, आम्ही आता टिकून आलो. आळून आलो आम्ही. कशासाठी आले होते मुली? कामाला. तिला हळदीला आधी होती ना. कोणतं काम होते? काम काय? कोणतं काम करायला? हळदीला घालत्या म्हणे सगळ्या बाया. आता फोन आल्यानं आलो आम्ही. मी 2 महिन्याला वाचिलं. तुराबाई कांबळे आणि पार्वती गुरड. बरी सकाळी घटना कशी घडली, तुम्ही काय पाहिलं? 7:30 वाजता घटना घडली. नाही, मी ट्रॅक्टर वरच्या भीमात होतो. मी बघलं ना तिथून झडेल पण आवाजाला बाया चिरकल्या. मी पळत आलो वरच्या बंडातून भीममध्ये. तुमची महिला पण ट्रॅक्टरमध्ये होती. त्यांना तुम्ही बघितलं की झाला? नाही बघितलं दिसलं. ते ट्रॅक्टर मधातच गेलं डायरेक्ट. बरी घटना कशामुळे झाली सर, काय वाटतं? हा, कशामुळे काय माहिती. मी वरच्या मधात होतो. ट्रॅक्टर रुजलं होतं, ट्रॅक्टर आली होती. ड्रायव्हर पण विहिरीमध्ये पळून गेला. सर्वजण कुठले? इथे गुंदुजी वसमत तालुक्यात. वसमत तालुका, हिंगोली जिल्हा. काय कामासाठी आलता? भैमुगून जायला. ड्रायव्हर वगैरे रवजी नगर गुंज. किती जण होते टोटल? आम्ही बाया सगळ्यात त्याच्या सगळ्यात 11-12 माणसं होतो. किती जणांना काढलं? 3 काढलं. तुम्ही? हां. मदत किती असतील? 7 होतं. ड्रायव्हर नाही. पावणे 8च्या सुमारास मूळजी आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण 10 होते. त्यामध्ये 9 महिला आणि 1 पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कचरा नव्हता. तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं
आणि 3 त्यामध्ये वाचल्यात, 1 पुरुष आणि 2 महिला. 7 महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला, परंतु विहीर खूप खोल होती. आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि SDM आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम, पोलीस डिपार्टमेंट, महानगरपालिका, MSV सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं. आणि त्या ठिकाणी आता 7 महिलाची आम्हाला दुर्दैवानं डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.